नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपला ज्वेलरीचा आज दुसरा क्लास आहे. कालच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सामानाची पूर्ण ज्वेलरीच्या सामानाची यादी दिली होती. तर आज आपल्याला फक्त पारिजातक सेटमधला फक्त फुलं बनवायचे कानातले. तर आज जे लागते तेच सामान मी तुम्हाला दाखवते. आज काय सामान लागते तर आपण तो पूर्ण सेट बनवताना जे आपण ज्या दिवशी जे बनवणार आहे तेवढंच सामान तुम्हाला दाखवलं जाईल, म्हणजे तुमच्या पण लक्षात राहील आणि व्यवस्थित तुमच्या लक्षात राहिल्यामुळे व्यवस्थित आपला क्लास पण होईल. तर तुम्ही मला याच्यात तुम्हाला काय शिकायचं आहे काय नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी ही सामानाची यादी तर तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आज आपल्याला हे कानातले बनवायसाठी हे बेस लागतात असे, हे बघा. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे क्रिस्टल मोती लागतात. हे बघा, मी मरून कलरचे घेतलेले आहेत. ग्रीन पण छान दिसतात. आणि पर्स लागतात, राईज पर्स आहेत हे लागतात. आणि ही 0 mm ही मोती लागतात पुढे त्याला टाकण्यासाठी, पॅक करण्यासाठी. आणि ही वायर 0.3ची वायर लागते आपल्याला. आणि हे नोज प्लायर, हे नोज राऊंडर लागतं आपल्याला ह्या बेस वगैरे बनवायचे असतील तेव्हा. आणि वायर कट करण्यासाठी प्लायर लागतं आपल्याला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे बनवायचे आहेत ना कानातले, त्याच्यासाठी फक्त एवढंच सामान लागते. जास्त सामानाची काही गरज पडणार नाही आज. तर तुम्हाला आता पहिलं एक फूल बनवून दाखवते आणि पूर्ण फुलाचा सेट 2 फुलांचा पूर्ण बनवून दाखवते. कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जरूर प्रयत्न करा करण्याचा. हे जसं मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे, तुम्ही तसंच करून बघा, बरोबर जमतं ते. असं वाटतं येणार नाही, पण मी एकदम सविस्तर माहिती देणार तुम्हाला, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल. अशाच पद्धतीने मी शिकवणार. तुम्ही शिकला असेल तरी कमेंट करा. त्याचे पण व्हिडिओ सुरूच आहेत आरीवर्कचे, ते काय आपण बंद केलेले नाही. तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर ते पण व्हिडिओ तुम्हाला दिसणार. आपले रोजचे व्हिडिओ सुरू राहणार आहेत. म्हणजे कोणते तर आरीवर्कचे पण. आरीवर्कचा एक व्हिडिओ टाकला जाणार रोज आणि ज्वेलरीचा पण एक व्हिडिओ टाकला जाणार. तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ज्वेलरीचे बघू शकता आणि आरीवर्कचे पण बघू शकता. आरीवर्कचे नाही बंद करायचे आपल्याला. तर आता आज बघूया आपण हे कानातले कसे बनवायचे ते. तर हे बघा, आपल्याला आता ही वायर अर्धा मीटर कट करायची अंदाजे. एक फूल बनवण्यासाठी आपण अर्धा मीटर वायर घेऊया, म्हणजे ते फूल चांगल्या गुंफून घ्यायचं आपल्याला, म्हणजे त्याचे असं निसटला नाही पाहिजे. आणि असं कट करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला हे वायर इथे असं हे करून द्यायचं, नाही तर ते पूर्ण निसटतं बरं का. हे बघा, असं परत पॅक करून द्यायचं याला, नाही तर हे पूर्ण निसटून जातं. तर आपल्याला पहिले हा पांढरा मोती ओवायचा, ह्या पल्स. हे बघा, असा लक्षपूर्वक बघा आता हा मी कसा ओवला आहे. आता हा ओवून घेतल्यानंतर परत हा गोल्डन छोटा 0 mm मणी हा ओवून घ्यायचा. हे बघा, आता हा आपल्याला कुठपर्यंत, इथपर्यंत घेऊन जायचा. थोडंसं अंतर सोडायचं इथे, असं 1 इंच अंतर सोडलं आहे मी. आणि मग हा इकडचं टोक जे आहे ना ह्या तारीचं, तर हे पुन्हा हा मोती सोडून द्यायचा गोल्डन आणि ह्या पांढऱ्या मोत्यामधून घालायचं. बघा, हे बघा, बघून घेतो मी. आणि हा एकदम पॅक असा इकडचा पण आणि इकडचा पण वायर हा ओढायची अशी. हे बघा, या तारीमध्ये आपण गुंपले तर हे दोन्ही पण तारी एकदम पॅक करायच्या. त्याचप्रमाणे आता पुढचा पण आपल्याला अगोदर पांढरा घ्यायचा. हे पहा, आणि पांढऱ्यानंतर हा छोटा गोल्डन मोती घ्यायचा. हे चिकटलेले असतात, हे असे काढायचे. त्याच्या एकदम जवळ घ्यायचा, असा एकदम टच. आणि आता हा सोडून द्यायचा. कुठला, हा मोती आहे ना, हा गोल्डन छोटा, हा सोडून देऊन परत पांढऱ्या याच्यामधून ही तार अशी ओढून घ्यायची.
हे बघा एकदम जवळ घ्यायचं, त्याच्या अंतर नाही पडू द्यायचं मोत्याच्यामध्ये. हे बघा हे कसे आले आता. तर आपल्याला किती मण्यांचं बनायचं आहे फूल, तर आपल्याला 10 मण्याचं. ह्याच्यासाठी आपल्याला पांढरे हे 10 मणे लागतात. तर आपण 10 मण्याचं बनवूया. तर मी पुन्हा हा गोल्डन घ्यायचा. प्रत्येक मण्याला तेच करायचं. हा गोल्डन मोती सोडून द्यायचा. हा एकदम जवळ घ्यायचा. ह्या मोती जे ववले ना आपण पूर्वी अगोदर, ह्याच्या जवळ घ्यायचा हा पण मोती आणि हा सोडून द्यायचा गोल्डन. हा गोल्डन आपण सोडून देणार आणि मग पुन्हा व्हाईट मोत्यामध्येच तार आपल्याला ओवून घ्यायची. हे बघा एकदम सोप्या भाषेत सांगते मी तुम्हाला समजण्यासाठी. हे बघा मी कसं अंतरच नाही पडू द्यायचं अजिबात. एकदम पॅक दोन्ही बाजूचं आवळून घ्यायचं आहे. मी कसं आवळून घेतले बघा आता. हे बघा मण्याच्यामध्ये अजिबात अंतर नाही पडलं पाहिजे. तर आपल्याला प्रत्येक मोत्याला तीच प्रोसिजर करायची. हे बघा आता व्हाईट पर्ल्स ओवला आहे मी त्याच्यामध्ये आणि मग आता गोल्डन. तर हा हे टोकापर्यंत ह्या मोत्यापर्यंत न्यायचा. असं अंतरच पडू द्यायचं नाही. मी कुठं पडू दिलं आहे का बघा आता हे अंतर. तर आपल्याला असे 10 मोती ओवायचे. तर हा आपला आता 9वा आहे. आणखी एक ओवायचा. तर आपल्याला पुन्हा ही तार फक्त व्हाईट मोत्यामधून घालायची. हा गोल्डन सोडून द्यायचा. काही नाही कळालं तुम्हाला तर पुढच्या वेळेस आणखी व्यवस्थित समजून सांगितलं जाईल. तर हे बघा आपले हे 9 झाले. आता आणखी एक मोती घ्यायचा आपल्याला फक्त. तीच प्रोसिजर राहणार प्रत्येकाला, असा पूर्ण गोल आकार होईपर्यंत त्याचा. आणि हे बघा आता हा मणी तसाच ओवायचा आणि गोल्डन घ्यायचा बघा हा. आणि ह्या मोत्यापर्यंत घेऊन जाऊन पुन्हा आपल्याला व्हाईट मोत्यामध्येच फक्त ही वायर व्हाईट मोत्याच्या बाहेर काढायची. हे बघा काही अवघड नाही आहे. ते सुरुवातीला वाटतं आपल्याला खूप अवघड आहे, पण ज्वेलरी बनवायचं काहीच अवघड नाही. तुम्ही प्रत्येकजण शिकू शकता आणि करून बघा जरूर हे फूल. तर आता आपलं हे बघा असं पूर्ण राऊंड झाल्यानंतर इकडे बघा असा पूर्ण राऊंड 10 मण्याचा झाल्यानंतर मग आपल्याला त्याला असं ह्या वायरनी द्यायचं पिळाचं. हे नोज राऊंडरने त्याला पूर्ण आपण पिळा देऊन घेतला. असा एकदम शेजारी जवळ घ्यायचं. मोती असे सारखे प्रमाणात राहिले पाहिजे. हे बघा असा गोल आकार देऊन घ्यायचा खालच्या बाजूने. तर हे बघा असा आकार आला आहे त्याचा. तर आपल्याला आता हे असे याच्या शेजारचा मोती आपण जो पीळ देऊन घेतला आहे ना, तर आता आपल्याला ही प्रोसिजर तर आपलं हे तयार झालं आहे फूल. तर आपण ह्या मोत्यामध्ये हे पूर्ण वायर असं एक मोती सोडून असं प्रत्येक मोत्याला आपण हे वायर गुंडाळून घेतलेलं आहे. म्हणजे हे मोती पॅक होतात. प्रत्येकाला हे असं गुंडाळून घ्यायचं. आणि जे एक्स्ट्राचं वायर आता आहे ना, हे दुहेरी होतं ना, ते आपण ह्या प्लायरनी कट करून घ्यायचं खालच्या बाजूचं. तर आता आपलं जे वायर शिल्लक आहे ना, त्याच्यामधून आपल्याला एक क्रिस्टल वावायचं आहे बघा. तर हे बघा त्याच्या मध्यभागी आपल्याला क्रिस्टल घ्यायचा आणि क्रिस्टल घेऊन आपल्याला अशा खालच्या बाजूने तो हे बघा असा खालच्या बाजूने ओवून आणायचा असा. हे पहा आणि असा ओवून घेतल्यानंतर पुन्हा हे आपल्याला अशी मोती पूर्ण गुंफून घ्यायची. हे बघा प्रत्येक मोत्याला असा वेढा द्यायचा आहे बघा. तेव्हा ते मग पूर्ण फुल पॅक होतं. हे बघा मी कसं नाही ते घाईत एकदम स्लो दाखवते तुम्हाला. हे बघा हा मोती झाला की ह्या मोत्याच्या खालून आणायचं, ह्याला वरून न्यायचं, परत त्याला खालून आणायचं, परत वरतून न्यायचं, परत तसा
खालून आणायचं, ह्याला वरती घ्यायचं असं. अशी पीळ टाकत टाकत हे पूर्ण असं, आता बघा हे कसं पॅक झाले. तर आता काय करायचं ते समजावून सांगते मी तुम्हाला. आता आपल्याला ह्या क्रिस्टल मोत्याभोवती ते छोटे मोती टाकायचे. तर ते किती बसतात ते अगोदर बघूया आपण. जेवढे बसतील तेवढे आपण टाकू. 10 ते 12 तरी बसतील. तर हे बघा, आपण आता 12 मोती ओवून घेतलेले आहेत, हे गोल्डन छोटे 0 mm. तर आता आपल्याला प्रोसिजर कशी करायची, पहिल्या मोत्यामधून आपण जो पहिला मोती ओवला होता ना, त्याच्यामधून ही तार इकडे पुढे घ्यायची. हे बघा, तेव्हा मग तो गोल शेप व्यवस्थित येतो. तर हे बघा, त्याला ना आपल्याला 12च लागत आहेत. हे आपल्याला हे पल्स 10 टेक टाकले आपण, तर इथे आपल्याला हे गोल त्याला राऊंड देण्यासाठी आपल्याला 12च मोती लागले. तर आता असा त्याला इथून खालून काढायचा आणि ती तार अशी फिट करायची, वरती परत करायचं. असं ते 4 ते 5 ठिकाणी आपल्याला अशी तार वरती काढून अशी खाली घ्यायची. परत खालून काढायची, अशी वरती घ्यायची. तर हे बघा, मी कानातले दोन्ही पण बनवून घेतली आता. तर ते कसे जोडायचे, मी आता याला कसे जोडायचे ते तुम्हाला समजावून सांगते. तर हे बघा, कसे वाटले तुम्हाला हे कानातले. तुम्ही पूर्ण व्हिडिओ जरूर बघा. कसे वाटले हे तुम्हाला कानातले बघा. आता मी हे ह्याला जॉईन करून कसे करायचे ते तुम्हाला दाखवते. तर ह्या कानातल्याला आपले होल असतात ना, ह्याच्यामधून आता हे वायर वळून घ्यायचं असं, आणि मग हे फूल असं मध्यभागी घ्यायचं. हे बघा असं, आणि ही तार अशी त्याच्यामधून काढायची. हे बघा, अशी प्रोसेस. तर असे मी ह्या दोन्ही तारीमध्ये आता हे फुलाचं, याला प्रत्येक ठिकाणी होलमधून आपल्याला असं वरती काढायचं आणि त्या मोत्याला गुंडाळून घ्यायचं. तर हे बघा, आता असं मोत्याला मी गुंडाळून घेऊन पुन्हा याच्यामध्ये ओवले. ते एकदम खालून वरती घ्यायचं असं, आणि हे बघा ह्याच्यामधून घ्यायचं, क्रिस्टलच्या मोत्याजवळून ते असं आत टाकायची तार, म्हणजे ते पूर्ण पॅक होतं. मग हे बघा, आता असं पॅक होणार. आणि हे मग अशीच प्रोसिजर सुरू ठेवायची. मग ह्या मोत्याला परत गुंडाळून घ्यायचं आणि पुन्हा पुढच्या होलमध्ये असं त्याला ओवून घ्यायचं, आणि पुन्हा ह्या मोत्याला एक पीळ द्यायचा. आता आपण पुन्हा ह्या फायनली आपला हा, हे बघा असं कानातले इयरिंग, हे दोन्ही पण इयरिंग मी तुम्हाला आता दाखवते, मी दोन्ही पण. तर हे बघा, आपले असे दोन्ही पण इयरिंग फायनली तयार झाले.